निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मला वाटलं लागते की नाही, की खूप दिवसापासून मी ट्राय करायली बघा. आज रविवार आहे ना ताई, आज घेते दिवसभर अनुभव. बरं बरं, काही नाही, मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलतात ताई? मी नांदेडून बोलते. बरं बरं. तुला नाव सांगायचंय? नाही नाही, नाव नाही सांगायचं. फक्त ना थोडक्यात सांगा अनुभव, कारण कसं आपले अनुभव मोठे होत आहेत ना नेटपॅक सेवेकरांचा. ताई, मी प्रत्येक तुमचे अनुभव होते. मला वाटलं लागते की नाही, की वाटलं वाटते. काय माझा म्हणजे मी की नाही 15 वर्ष झाली बघा, म्हणजे थोडी अशी सेवा करत होते स्वामीची. म्हणजे तेवढा मला म्हणजे असं करायचं होतं, पण वेळच भेटत नव्हता असं. बरोबर. आणि एकदा मग काय झालं बघा, माझा मुलगा असंच 10वीला होता आणि ते याला जाऊ लागली, तिघं मुलं असं गाडीवर जाऊ लागली. गाडीवर जाते वेळेस काय झालं, मग मी प्रत्येक त्याला पहिल्यापासून आम्ही अक्कलकोटला गेलतो आणि ते तारक मंत्र वाचत होता दररोज. अच्छा. हा, म्हणजे 4थी पासून वाचत होता, पण नंतर मोठं झाल्यावर त्याने ते तारक मंत्र सोडून दिला. अरे. म्हणजे आता कळू लागल्यावर लेकर तेवढे ऐकत नाहीत ना. ऐकत नाही, खरंय. हा, मग काय झालं, मग ते गाडीवरून आता त्याचा ऍक्सिडेंट झाला 3 मुलाचा. अरे बापरे. हा, ऍक्सिडेंट झाला तर काय झालं ताई, अक्षरशः मुलाला ते एवढा मार लागला, त्याला आयसीयू मध्ये टाकावं लागलं याच्या समोरच्या मुलाला. अरे 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 अरे. हा, आणि हे मध्ये म्हणजे हे इतक्यात मध्ये होता, मध्ये भागी याच्या लास्टला दोन्ही मुलाला पण खूप मार लागला आणि याला काहीच नाही. याला हो, सगळे जण म्हणले, मी तर म्हणू त्याला तेवढं लागले, म्हणजे याला किती लागले, की असं आम्ही शेतात काम करतो, आम्ही शेतून आले. मग फोन आल्यावर याला म्हणलं, तुला खरं सांग कुठं लागलं काय? नाही म्हणला. मम्मी मला कुठंच लागलं. म्हणलं, तू कसं तुला एवढ्या दोघांना एवढं लागलं, तुला कसं कमी लागलं? मला वाटलं हे मी भीतीनं खोटं बोलायला काय, की मुका मार लागला असेल. एवढं याच्या टोंगळ्याला बघायला, मी पायाला सगळीकडे पाहायला, कुठंच नाही. म्हणलं, तुला कसं झालं बरं नेमकं, तू कसं एवढं तुला लागलं नाही? कायच नाही म्हणलं, मला फक्त डायरेक्ट मी तेव्हा शेतामध्ये जाऊन म्हणजे थांबलो, असं उभं टाकलो, मला फेकून दिल्यासारखं डायरेक्ट उभं टाकलो. बापरे. हो, एवढं मी म्हणलं, पहाय बघा म्हणलं, तुला किती स्वामीने हे केलं म्हणलं. नाही खरंच मग मी म्हणलं, मला देवानच काढलं म्हणलं, आजपासून मी शिवीला लागतो. बघा, त्याला एवढं खुशी वाटली की नाही. आणि ते झालं का ताई, आणि मग आम्ही नेमकंच अक्कलकोटून, आता पुन्हा मी पहिलेच सांगते थोडक्यात. अक्कलकोटून आले, मग तिथं मी तारक मंत्राचं पुस्तक आणलं, स्वामीची छोटी मूर्ती आणली. आणि म्हणजे असं तुमचे अनुभव ऐकलं, त्याचा तेव्हापासून जास्त भाव बसला. पण मी पहिलं पण सेवा. मग काय झालं, आता आमच्या इथे थोडीशी जागा खुली असल्यामुळे शेजाऱ्याने काय केला, मोठा गेट असते ना, आमच्या इथं बाजूला आणून ठेवला, तुमच्या जागा आहे म्हणून. आणि हेच मुलगा आता पडलेला ना, याच्यावरून 2 इग्न गेली समजा सांगायला. हे लहान होता, हे 5वीला, आम्ही अक्कलकोटून आले की 1 वर्षात झालं. मग याने काय केलं, एखाद्या गेटवर चढला दुपारी असं खेळत म्हणजे 2 मुलं. तर ते गेट पूर्ण, मी आता स्वयंपाकामध्ये गुंग होते, 4-5 वाजले होते, तर याच्या पूर्ण ते गेट याच्या पायावर पडला बघा, हो पूर्ण पडला. आणि ते पाय त्या गेटमध्ये अडकला. आता घरी कोणीच नका, मी एवढी चिरकाले, कोणीतरी धावा, मला तर वाटलं पाय मोडलाच याचा. हो, मग असे ते क्रिकेट खेळायला मुले जाऊ लागली दुसरी. मी म्हणलं, इकडे अरे म्हणलं, याचा पाय पहा की म्हणलं. मला तर वाटलं पाय गेलाच काय, की काहीच नाही ताई. त्या मुलीला गेट उचलला, त्या गेट मधला सुद्धा पाय अडकलते ना, ते असं स्प्रिंगचा ते गेट, त्याच्यामध्ये काढला. काहीच नाही, फक्त पाय सुजला. पुन्हा आम्ही डॉक्टर नेलं, डॉक्टर म्हणले काहीच म्हणले, थोडक्यात म्हणजे मुका मार लागलाय म्हणजे. तर त्या मिस्त्रीला सांगल्यावर म्हणले, म्हणे गेट पडला होते, ते मिस्त्री तर म्हणले मुलाचा पाय तुटलाच असेल म्हणले म्हणून. आणि स्वामीच्या कृपेने काहीच नाही बघा, याच्यावरले 2 इग्न असे टळले. बापरे. त्याला स्वामी सेवा चांगली करायला सांगा ताई. आता ताई तो फर्स्ट इयरला आहे, पण थोडक्यात तारक मंत्र तेवढा वाचवायला. आता पोलीस भरतीची तयारी तेवढं केलं तरी चालेल ताई. तारक मंत्रातच खूप ताकद आहे. आणि माझी मुलगी पण आहे, ती पण आता 10वीला आहे. ती म्हणाली, मम्मी माझं पण सांग की म्हणाली, मी काय सेवा करू ते. मी म्हणलं, आता केंद्रीय दादाला लावला होता, पण उचलना झाली, तर मेसेज केलं तर जमते का ताई? काय मेसेज करू का म्हणलं केंद्रीय दादा? मेसेज करून ठेवा, ते पण कसे कामात असतात ना. बरं, म्हणजे या दोघांसाठी ना सेवा घ्यायची आहे त्याच्यामुळे. मेसेज असे सारखे करत राहायचे, म्हणजे आपला जातो पुढे.
हा बरं बरं. हो मग तेच. हो हो मग त्याच्यासाठी स्वामी समर्थ ताई. मी शेअर करते. हो शेअर करा. नंतर माझ्या मुलाला नोकरी लागली ना, नंतर मी डबल तुम्हाला करते. नक्की. आता अनुभव शेअर केला ना ताई, तुम्हाला स्वामी खूप छान अनुभव देतील बघा. तुम्ही धन्यवाद. नोकरी लागल्याचाच आता अनुभव शेअर करा. नक्कीच करते बघा. आणि तुम्हाला सांगते मी नांदेडून बोलायला. माझं नाव की नाही जयश्री आहे, एवढं लक्षात ठेवा. बरं बरं बरं. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. हो धन्यवाद. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.